हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण वणवा प्राशन. कालिया मर्दन करण्यात सूर्यास्त केव्हा झाला ते समजलेच नाही. सर्वजण वनात दूरवर आलेले होते. प्रदेशही नेहमीचा नव्हता. त्यामुळे सर्वांनी तेथेच वनात रात्र घालविण्याचे ठरविले. ऐन उन्हाळ्याचे दिवस होते. मोकळ्या हवेत सर्वजण अगदी आनंदात होते. कंदमुळे, फळफळावळ, रानमेवा खाऊन, दूध पिऊन, मजेत गप्पा करत सर्वजण त्या मोकळ्या गार हवेत झोपी गेले. रात्री कोणाला तरी अचानक जाग आल्यावर लक्षात आले की सर्व बाजूने वणवा पेटला आहे. बहुधा कालियाच्या अत्यंत विषारी अशा फुत्काराग्नीने आगीची ठिणगी धुमसत असावी आणि रात्री गार वारा सुटल्यावर त्याचा वणवा पेटला असावा. सर्वजण जेथे झोपले होते तेथे वणवा पोहोचला होता. तमाम गोकुळवासीय आगीने वेढले गेले होते. सर्वांना आगीच्या ज्वाळांचे चटके बसू लागले होते. त्यामुळे हाहाकार झाला. सर्वजण जीवाच्या भीतीने ओरडू लागले. यशोदेने श्रीकृष्णाला काही होऊ नये म्हणून कडेवर उचलून घेतले होते. गाई, गुरे, वासरे हंबरडा फोडून हंबरू लागली. त्यांनाही आगीचे चटके बसत होते. भीतीने सर्वजण रडू लागले. तेव्हा श्रीकृष्ण यशोदेच्या कडेवरून खाली उतरला आणि मोठ्याने सर्वांना उद्देशून म्हणाला की कोणीही घाबरू नका, रडू नका आणि आरडाओरडा करू नका. सर्वांनी डोळे मिटा. मी काय करायचे ते करतो. श्रीकृष्णावर सर्वांचाच दृढ विश्वास होता. सर्वांनी डोळे मिटून घेतले. श्रीकृष्णाने आपले रूप मोठे केले आणि तो वणवा योगमायेने प्राशन केला. मग श्रीकृष्णाने सर्वांना डोळे उघडायला सांगितले. सर्वांनी डोळे उघडले तर काय, वणवा शांत झाला होता. नक्की काय आणि कसे झाले ते कोणालाही समजलेच नाही. हरिओम. त्याला जोडूनच ब्राह्मण पत्नींचा उद्धार. एकदा वनात बालगोपालांनी शिदोरी खाऊन झाल्यावरही आपली भूक भागली नाही असे श्रीकृष्णाला सांगितले. तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना सांगितले की पलीकडे अंगिरस नावाचे ब्राह्मण यज्ञ करत आहेत. तेथे जा आणि त्यांना सांगा की तुम्हाला श्रीकृष्णाने पाठविले आहे आणि तुम्हाला क्षुधा लागली असून तुम्ही थोड्या भाताची अपेक्षा करत आहात. त्याप्रमाणे गोपबालकांनी यज्ञाच्या ठिकाणी जाऊन श्रीकृष्णाचा निरोप त्या ब्राह्मणांना सांगितला. परंतु त्या यज्ञ करत असलेल्या ब्राह्मणांनी त्या गोपबालकांकडे लक्षही दिले नाही. त्यामुळे हिरमुसले होऊन गोपबालक श्रीकृष्णाकडे परत आले आणि ब्राह्मणांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे श्रीकृष्णाला सांगितले. श्रीकृष्ण हसला आणि त्याने गोपबालकांना सांगितले की ठीक आहे, आता तुम्ही त्या ब्राह्मणांच्या पत्नी जेथे बसल्या आहेत तेथे जा आणि त्यांना माझा हाच निरोप सांगा. त्याबरोबर ते गोपबालक ब्राह्मणांच्या पत्नींकडे गेले आणि त्यांनी श्रीकृष्णांचा निरोप त्यांना सांगितला. काय आश्चर्य! श्रीकृष्णाचे नाव ऐकताच त्या सर्व ब्राह्मण बायका लगेच सर्व पवित्र असे ते अन्न घेऊन गोपबालकांबरोबर वनात जेथे श्रीकृष्ण होता तेथे आल्या. त्यांनी श्रीकृष्णाची पाद्यपूजा केली. त्याचे स्तवन गात, त्याचे दर्शन घेत त्या तेथेच बसल्या. सर्व गोपबालकांनी त्या पवित्र अशा अन्नाचा यथेच्छ आस्वाद घेतला. त्यानंतर श्रीकृष्ण त्या ब्राह्मण बायकांना म्हणाला की आपण आता आपल्या यज्ञाचे ठिकाणी परत जाणे उचित आहे.
त्यावर त्या बायका श्रीकृष्णाला श्रद्धेने म्हणाल्या की आम्ही येथे आलो हे आमच्या यजमानांना अजिबात रुचणार नाही. तेव्हा आम्ही तर आमच्या यजमानांसह आमचे सर्व काही सोडून तुझ्या चरणी लीन झालो आहोत. तुझी सेवा करत आता आम्ही येथेच थांबू इच्छितो. तेव्हा श्रीकृष्ण त्या ब्राह्मण बायकांची समजूत घालत म्हणाला की तुम्ही मला शरण आला आहात तेव्हा आता कसलीही काळजी करू नका. तुम्ही अगदी निश्चिंत मनाने परत जा. तुमचे पती तुम्हाला काहीही म्हणणार नाहीत. तसेच घडले. त्या ब्राह्मण बायका जेव्हा परत गेल्या तेव्हा ब्राह्मणांना आपल्या पत्नींचा हेवा वाटला. ते म्हणाले की आम्ही तप साधना करून यज्ञ याग करून अजूनही जे मिळवले नाही ते तुम्ही केवळ भावभक्तीने आणि निव्वळ श्रद्धेने मिळवले आहे. आम्ही त्या भगवंत श्रींना ओळखले नाही. हरिओम.